Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव पोलिसांनी बेळगावात बसून अमेरिकेतील नागरिकांना फसवणुकीचे फोन करून पैसे उकळणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. शहरातील बॉक्साइट रोडवरील कुमार हॉल येथे कार्यरत असलेल्या या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून 33 जणांना अटक केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 37 लॅपटॉप आणि 37 मोबाईल फोन जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी विविध राज्यातील असून ते अमेरिकन नागरिकांची माहिती मिळवून फसवणूक करत होते. या रॅकेटचे सूत्रधार गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. डीसीपी नारायण भरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी रघु, माळमारुती पोलीस ठाण्याचे सीपीआय गटेकर, एपीएमसीचे पीआय उस्मान आवटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने तात्काळ छापा टाकला. सीआयडीच्या मदतीने या प्रकरणातील अमेरिकन बळींशी संपर्क साधून जबाब नोंदवले जाणार आहेत. या फसवणूक प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचं पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केलं. 2 नोव्हेंबर 2025 रोजी बेळगावातून चोरीस गेलेली क्रेटा कार माळमारुती पोलिसांनी यशस्वीरित्या जप्त केली आहे. चोरी झाल्याच्या दिवशी सोशल मीडियावर कार चोरीचे फुटेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते, ज्यामुळे पोलिसांनी त्वरित हालचाली वाढवल्या. पोलीस निरीक्षक BR गटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तपासासाठी हैदराबाद येथे पाठवण्यात आले होते. तपासादरम्यान कारचे ठसे हैदराबादमधील हयात नगरमध्ये आढळले. त्यानंतर वीरा दुर्गाप्रसाद वय 47 चिट्टीबाबू यांच्या मुलास अटक करण्यात आली आणि चोरीस गेलेली क्रेटा कार जप्त करण्यात आली. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान त्याचा साथीदार सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे. बेळगाव शहरामध्ये वाढत्या साखळी चोरीच्या घटनांना आळा घालत टिळकवाडी पोलिसांनी 2 आंतरराज्यीय चोरांना अटक करून मोठं यश मिळवलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून 10,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून बेळगाव आणि गोवा राज्यातील 5 साखळी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. ही माहिती आज गुरुवारी पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वोदय कॉलनी परिसरात झालेल्या 2 साखळी चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे अमन दीपक राऊत वय 22 आणि नागराज बसप्पा हरडी शिकारी वय 19 हे आहेत. या प्रकरणी बेळगावातील टिळकवाडी, एपीएमसी आणि खडेबाजार पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 तसेच गोवा राज्यातील मडगाव पोलीस ठाण्यातील 2 गुन्हे उघडकीस आलेत. या तपास पथकातील पीएसआय विश्वनाथ घंटामठ, प्रभाकर डोली, महेश पाटील, सतीश गिरी, SM करलिंगण्णावर, लाडजीसाब मुलतानी आणि नागेंद्र तळवार यांच्या कामगिरीचं पोलीस आयुक्तांनी कौतुक केलं आणि बक्षीस जाहीर केले. दिवाळीच्या सुट्टीचा फायदा घेत घरफोडी करणाऱ्या एका चोराला बेळगाव पोलिसांनी अल्पावधीतच अटक केली आहे. यमकणमर्डी गावातील विश्वनाथ दुग्गानी यांच्या घरी झालेल्या या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी महांतेश नगर येथील सुरेश नाईक वय 37 याला गजाआड केलंय. आरोपीने घरमालक बेंगळूर येथे गेल्याची खात्री करून घराचा दरवाजा आणि तिजोरी फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. पोलिसांनी कारवाई दरम्यान 1,280 ग्रॅम सोने, 8.5 किलो चांदीचे दागिने, 1 थार कार आणि 2 दुचाकी असा एकूण 89 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज जप्त केला आहे. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी आज गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर गुळेद यांच्या म्हणण्यानुसार आरोपीने बॉलिवूडमधील खलनायकांपासून प्रेरणा घेऊन ही चोरी आखली होती. सदर आरोपीला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं असून पुढील तपास यमकणमर्डी पोलीस करत आहेत.
पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी टोलजवळ उसाला प्रति टन 3,500 रुपये हा दर मिळावा या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकी प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. अटक करण्यात आलेले आरोपी चन्नगौडा ससाळट्टी वय 40, प्रशांत मुगळी वय 28, विनायक कोटिवाळी वय 25, मल्लप्पा घटगी वय 46, शिवानंद वाणी वय 59 आणि सोमय्या हिरेमठ वय 46 अशी आहेत. 7 नोव्हेंबर रोजी हत्तरगी टोलजवळ आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये 12 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. डॉक्टर गुळेद यांनी सांगितले की दगडफेक करणारे हे शेतकरी नसून आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालण्यासाठी आलेले कुटील प्रवृत्तीचे लोक होते. या प्रकरणी यमकनमडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे. शहरामध्ये वाढत्या कर्णकर्कश आवाजाच्या मॉडिफाईड सायलेन्सरमुळे त्रस्त नागरिकांच्या तक्रारींनंतर आज गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी बेळगाव रहदारी पोलिसांनी कडक कारवाई केली. शहरातील विविध भागातून जप्त करण्यात आलेल्या तब्बल 30हून अधिक मॉडिफाईड सायलेन्सर कॅम्प परिसरातील वाहतूक पोलीस कार्यालयासमोर रस्त्यावर रोड रोलर खाली चिरडण्यात आले. ही कारवाई बेळगाव दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्याचे पीआय बसवगौडा पाटील, पीएसआय अभिषेक नाडगौड आणि पीएसआय करिगौड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विभागाचे एसीपी यांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वी झाली. पोलिसांनी ही कारवाई शहरात शांतता राखण्यासाठी आणि तरुणांमध्ये स्पष्ट संदेश पोहोचवण्यासाठी केली असल्याचे सांगितले. त्यांनी वाहन चालकांना इशारा दिला की मॉडिफाईड किंवा जास्त आवाज करणारे सायलेन्सर बसवू नये, अन्यथा भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येईल. बेळगाव रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सचिवांकडे पाठवला आहे. सदर प्रस्तावानुसार रेल्वे स्थानकाचे नाव डॉ. शिवबसव महास्वामीजी रेल्वे स्टेशन असे ठेवण्याचा विचार आहे. राज्यातील बेळगावसह 4 रेल्वे स्थानकांची नामकरण प्रक्रिया सुरू असून या नावासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. बेळगावचे नागनूर रुद्राक्षी मठ आणि डॉ. शिवबसव महास्वामीजी यांचा मोठ्या प्रमाणात भक्तांचा वर्ग असून त्यांचा आध्यात्मिक वारसा मान्य केला गेला आहे. राज्य सरकारने या सर्व बाबींचा विचार करून रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 5 नोव्हेंबर रोजी हा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सचिवांकडे पाठवण्यात आला असून मंजुरी मिळाल्यास रेल्वे स्थानकाला नवीन नाव प्राप्त होईल. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न चिक्कोडी येथील नागरमुंनोळी तालुका या गावामध्ये 2 अज्ञात तरुणांनी केला. मात्र वृद्धेच्या प्रसंगावधानामुळे आणि शेतात काम करत असलेल्या मजुरांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे चोरांचा डाव फसला. मिळालेल्या माहितीनुसार गावातील शेतामध्ये काम करणाऱ्या एका वृद्धेजवळ 2 अनोळखी तरुणांनी रस्ता विचारण्याच्या नावाखाली गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. वृद्धेने आरडाओरडा करत शेजारी काम करत असलेल्या मजुरांचं लक्ष वेधलं. तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्या दोघा चोरट्यास पकडून त्यांना विजेच्या खांबाला बांधून चांगला चोप दिला. त्यानंतर चिक्कोडी पोलीस स्थानकाला याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चोरट्यांना ताब्यात घेतले. सदर घटना चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. काँग्रेस आमदार राजू कागे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य घोषित करण्याची मागणी केली आहे. पत्रामध्ये बेळगाव जिल्ह्यातील कागवाडचे आमदार कागे यांनी म्हटले आहे की उत्तर कर्नाटकवर सतत अन्याय होत आला आहे. भेदभाव सहन करावा लागत आहे. त्यामुळे बिदर, गुलबर्गा, विजापूर, बेळगाव, धारवाड, गदग, कोप्पळ, रायचूर यासह 15 जिल्ह्यांचा समावेश असलेले वेगळे उत्तर कर्नाटक राज्य निर्माण करावे. प्रसारमाध्यमांशी बोलतानाही आमदार कागे यांनी उत्तर कर्नाटक आंदोलन समितीने सुरू केलेल्या लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, उत्तर कर्नाटक वेगळे करण्याची शिफारस करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात उत्तर कर्नाटकचे प्रश्न सविस्तरपणे मांडेन. येत्या काळामध्ये स्वतंत्र उत्तर कर्नाटकसाठीच्या लढ्याचे नेतृत्व आपण करू असे त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव शहरातील भाग्यनगर येथील एम.व्ही. हेरवाडकर प्राथमिक शाळेमध्ये मधु पर्व 2025 या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य ग्रंथालयाचे जगदीश कुंटे, वीणा कुंटे, अलका कुलकर्णी, हिमांगी प्रभू, यशश्री देशपांडे, बेला शिवलकर, प्राचार्या शोभा कुलकर्णी तसेच शर्मिला देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने आणि आकर्षक सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. महोत्सवात विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक, कलरिंग, स्टोरी टेलिंग, गट नृत्य, फॅन्सी ड्रेस, फळे व भाज्या प्रदर्शन तसेच श्लोक पठण अशा विविध उपक्रमात आपली कला सादर केली. या स्पर्धांमध्ये बेळगाव शहरातील 25 शाळांमधील सुमारे 400 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता. प्रमुख पाहुणे प्रवीण पुजार आणि भक्ती पुजार यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना शील्ड, प्रमाणपत्र आणि बक्षिसे प्रदान करून गौरवण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मधुपर्व 2025 या सांस्कृतिक महोत्सवाने विद्यार्थ्यांच्या कला, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेस नवी प्रेरणा दिली. इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करत भारतीय प्रायव्हेट टेलिकॉम मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून कामावरून कमी करण्याचे षडयंत्र रचले जात असून कंपनीच्या गैरकारभाराची चौकशी करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. हे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरू होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की आम्ही इंडस टॉवर्स लिमिटेड मध्ये काम करणारे कर्मचारी आहोत. आम्ही कायदेशीररित्या 8 तासांचे काम, साप्ताहिक आणि सणानिमित्त रजा या मूलभूत सुविधा मागितल्यावर कंपनीने आमच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्या. या मागणीनंतर कंपनीने बोंडाड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या एजन्सीसोबतचा करार रद्द करून इतर कंपन्यांशी करार केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे कामगारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे असा आरोप संघटनेने केला. कामगारांचे हक्क अबाधित राहावेत आणि कंपनीच्या निर्णयांची सखोल चौकशी व्हावी या मागण्यांसाठी आंदोलन सुरू असून तडजोड न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी वाहनधारकांनी वाहतूक नियमांचं पालन करणं आवश्यक असून विशेषतः ऊस गळीत हंगाम काळामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या अपघाती घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी वाहतूक नियमांच्या पालनाबरोबरच आपल्या वाहनाच्या मागील व पुढील बाजूस रिफ्लेक्टरची सोय करावी. कर्णकर्कश साऊंड सिस्टीमचा आवाज तसेच रात्रीच्या वेळी प्रखर हेडलाईटचा वापर टाळावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील अनेक मार्गावर हा उपक्रम राबवण्यात येत असून ट्रॅक्टर वाहनांना रिफ्लेक्टर व रेडियम पट्टी बसवण्यात आली आहे. यापुढील काळातही ही मोहीम आठवडाभर सुरू राहणार आहे. यासाठी ऊस वाहतूक वाहनधारकांबरोबरच कारखानदारांनीही या काळामध्ये अपघाताच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. शहरासह उपनगरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून लहान मुले आणि वृद्ध नागरिकांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शहापूर, भारतनगर, वडगाव, खासबाग, अनगोळ, टिळकवाडी आणि भाग्यनगर या भागांमध्ये कुत्र्यांचे कळप मोकाट फिरताना दिसत आहेत. दिवसाढवळ्या कुत्र्यांकडून लहान मुलांवर धावून जाण्याच्या आणि चावण्याच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेषतः शाळेच्या वेळेमध्ये पालकांना आपल्या मुलांना शाळेमध्ये सोडणं आणि घरी आणणं हे काम अत्यंत सावधगिरीनं करावं लागतं. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही चिकन विक्रेते आणि दुकानदार सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिकनचे अवशेष टाकत असल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे परिसरातील स्वच्छतेवरही विपरीत परिणाम होत आहे. नागरिकांनी याबाबत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
येत्या डिसेंबरमध्ये बेळगावातील सुवर्णसौध येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपसमित्यांना शिस्तबद्ध आणि सुरळीत अधिवेशनासाठी जबाबदारीने काम करा, कोणतीही उणीव राहू देऊ नका असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बुधवारी सुवर्णसौधमध्ये पार पडलेल्या या बैठकीत विविध उपसमित्यांची नेमणूक करण्यात आली. गतवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक समितीने आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश यावेळी देण्यात आले. अधिवेशनासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना पास वितरण व्यवस्थित करावे, मार्शल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था सुवर्णसौध इमारतीत करावी, बाह्य पेड कॅन्टीन सुरू करावे, आंदोलनासाठी येणाऱ्या संघटनांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करून पिण्याचे पाणी, वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका तैनात करावी, मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी वाहतुकीची योग्य व्यवस्था करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सूचित केले की अधिवेशनाच्या वेळेमध्ये कोणताही अडथळा न येता सुचारूपणे सर्व कामकाज पार पाडले जावे. यासाठी तातडीने आणि एकत्रितपणे प्रयत्न करावेत अशा सूचना करण्यात आल्या. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण प्रकरणी आज मोठा धक्का बसला. कर्नाटक उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या आदेशाला कायम ठेवलं असून येडियुरप्पा यांच्यावर खटला चालवण्यास आणि त्यांना समन्स बजावण्यास सहमती दर्शवली आहे. या खटल्याची सुनावणी पुढे चालू ठेवण्याची परवानगी देताना उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला निर्देश दिले आहेत. बेळगाव शहरातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात श्री काळ भैरवनाथ जयंती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दिवशी रुद्राभिषेक, स्तोत्रपठण, पाळणा पूजन आदी विविध धार्मिक विधी पार पडले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांनी दिवसभर दर्शन घेऊन भजन कीर्तनात सहभाग घेत श्री काळ भैरवनाथांची आराधना केली. कपिलेश्वर देवस्थानच्या वतीने सजावट, दीपप्रज्वलन, महाप्रसाद आदी व्यवस्था करण्यात आली होती. शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक वातावरणात ही जयंती साजरी झाली. मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांचे आभार मानले. ऊसाला किमान 3,500 रुपये प्रतिटन दर मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेळगाव बागलकोट मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. राज्य सरकारने नुकताच 3,300 रुपये दर जाहीर केला असला तरी तो अपुरा असल्याचे सांगत शेतकरी पुन्हा संतप्त बनले आहेत. हा दर अमान्य असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या 1 महिन्यापासून विविध मार्गाने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे वारंवार मागणी करत ऊसासाठी किमान 3,500 रुपये दर द्यावा, परंतु सरकारने जाहीर केलेल्या दरामुळे शेतकऱ्यात असंतोष वाढला असून रस्ते बंद करून आंदोलन उभारण्यात आले आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांना पुन्हा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले की आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. जर सरकारने तातडीने आमच्या मागणीप्रमाणे निर्णय घेतला नाही तर याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. राज्य सरकारने या गंभीर मागणीची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा ग्रामीण भागातील परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने शिवप्रताप दिन, तरुणांना मार्गदर्शन व गुणी विद्यार्थ्यांचा गौरव असा संयुक्त कार्यक्रम मरगाई गल्ली, मच्छे, बेळगाव येथे नुकताच संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, जिल्हा पंचायत माजी सदस्य रमेश गोरल, नागेश कुकडोळकर, कृष्णा बिर्जे, मारुती लाड आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. युवकांनी स्वावलंबी होत उद्योजकतेकडे वळले पाहिजे. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून नवनवीन क्षेत्रामध्ये सहभाग घेतला पाहिजे असे मार्गदर्शन महापौर मंगेश पवार यांनी केले. तरुणांनी कोणत्याही व्यवसायाला कमी न लेखता स्वतःचा व्यवसाय थाटण्याचे धाडस केले पाहिजे असे मार्गदर्शन माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी केले. सूत्रसंचालन विनायक चौगुले यांनी केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी आणि केपीसीसीचे सरचिटणीस सुनील हनुमन्नवर यांनी बुधवारी दिनांक 12 रोजी दिल्लीमध्ये एआयसीसी सरचिटणीस कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांची भेट घेतली. मंत्री सतीश जारकिहोळी हे सध्या एका खासगी कार्यक्रमासाठी दिल्लीत गेले आहेत.
बुधवारी त्यांनी सुरजेवाला यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्याचवेळी वायव्य कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाचे नवे उपाध्यक्ष व केपीसीसीचे सरचिटणीस हनुमन्नवर यांनी सुरजेवाला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री जारकीहोळी यांनी दिल्लीमध्ये सुरजेवाला यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहुंगल तालुक्याच्या चिखलगेवाडी गावाजवळ काल बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी रात्री भीषण अपघात घडला. कारवरील नियंत्रण सुटल्याने ते विजेच्या खांबाला धडकली, ज्यामुळे 24 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना बेळगावहून बैलहुंगलकडे जात असताना घडली. कारमध्ये 4 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी दोघांनी उडी मारून आपला जीव वाचवला, तर एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी प्रति टन 3,400 रुपये दर जाहीर केल्यामुळे सदलगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सदलगाव शहरातील प्रगतिशील शेतकरी बांधवांनी आज कारखाना साईटवर जाऊन कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला. या कार्यक्रमामध्ये अनिरुद्ध पाटील, गजाभाऊ पाटील, संजय पाटील, पत्रकार अण्णासाहेब कदम, तात्यासाहेब कदम, रमेश माने तसेच तलाठी दीपक हिंगलजे, संजू कायकुले यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांनी या निर्णयाचं कौतुक करत कारखान्याच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यकारी संचालक महाडिक यांनीही शेतकऱ्यांचे आभार मानले आणि पुढील हंगामासाठी उत्कृष्ट सेवा देण्याचे आश्वासन दिले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.